रहस्य करणार आहे शिवसंत लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून मनुष्य जन्माचं रहस्य सांगत आहे. मनुष्य जन्म महत्वाचा आहे कशासाठी? तर वेदांतानं आम्हाला सांगितलं नस पुनरावर्तते, म्हणजे जे प्राप्त झाल्यावर पुन्हा जाणं येणं होणार नाही असं प्राप्त करण्यासाठी एकच देह आहे आणि तो देह म्हणजे कोणता? मनुष्य देह आहे. नस पुनरावर्ते. आमच्या शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं. ते म्हणतात दुर्लभम मानुषम प्राप्यम दुर्लभम शिवचिंतनम. हा दुर्लभ देह आम्हाला मिळाला, पण तो खर्च कुठे केला? देह दुर्लभ आहे, पण दुर्लभ देहाला खर्च कुठं करावं याकरता संत संगती महत्वाची आहे. दुर्लभ देहाला खर्च कुठं करावं याकरता गुरु संगती महत्वाची आहे. दुर्लभ देहाला खर्च कुठं करावं याकरता शास्त्र संगती महत्वाची आहे. दुर्लभ देहाला खर्च कुठं करावं याकरता सज्जनांची संगती आहे. आणि यामुळं या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण दुर्लभ हा देह खर्च कुठं करावा हे चिंतन मांडणारा वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांचा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी भेटलेला आहे. यथामती यथा अवकाश सोडवण्याचा प्रयत्न करूया. शिवहर या ठिकाणी सुंदर असे पेटी वाजवणारे यांचे शिवभक्त परायण रामेश्वरांना बुरांडे आप्पा अत्यंत सेवाभाव मनामध्ये असतो. सदैव चरैविती 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 धर्माच्या मार्गाने चालत राहतात आणि धर्माचा मोक्ष आनंद प्राप्त करत राहतात. अभंगाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न असा केलेला आहे. अनित्यानि शरीरानी विभोह नैव शाश्वतः नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. मनुष्य देह दुर्लभ याकरता आहे कारण इतर जन्मामध्ये आपल्याला खाता येतं, झोपता येतं, चालता येतं, पण धर्म धारण करता येत नाही. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य येतत् पशुभिर नरानाम. पशु आणि नराला आहार निद्रा भोग आणि निद्रा समान आहे पशुमध्ये आणि नरामध्ये. मग पशुपेक्षा नर श्रेष्ठ कसा झाला? त्याच्या पाठीमागचं कारण आहे पशुला धर्म धारण करता येत नाही आणि नराला धर्म धारण करता येतो. म्हणून कबीरांनी सांगितलं जब तुम आये जगत में जग हसे तुम रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चगरिया झीनी रे कीर्ती रूपी उरावे. आपली कीर्ती जिवंत राहिली पाहिजे आणि कीर्ती जिवंत ठेवण्याकरता धर्म धारण करावा लागतो. आता धर्म म्हणजे काय? बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालेलं आहे. जातीला धर्म मानणं चुकीचं. जातीला धर्म मानू नये. धर्म वेगळी व्याख्या आहे. धर्म म्हणजे अखंडता असते. धर्म म्हणजे व्यापक असतो. धर्म म्हणजे त्या धर्माला भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे यतो निश्रेयस सिद्धित धर्म. जो निश्रेयस तत्वाचा
मार्ग दाखवतो तो धर्म आम्ही धारण केला पाहिजे. आणि म्हणून धर्माची दुसरी व्याख्या केली, धार्यते इति धर्म. आपण जे धारण करतो त्याला धर्म म्हणावं. आपल्याला धारण करायची फक्त कपडेच माहिती आहेत, बाकी काय माहिती आहे का? धारण या शब्दाचा उच्चार केल्यावर तुमच्या मनामध्ये कपडे सूट काय आलं का हो? आलं का? आलं असेल तर सांगा. धारण काय केलं पाहिजे? शरीरानं धारण करावं भजनाला, शरीरानं धारण करावं नृत्याला, मनानं धारण करावं संकल्पाला, बुद्धीनं धारण करावं विवेकाला, हातानं धारण करावं दानाला, डोळ्यानं धारण करावं रूपाला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हे डोळ्यानं धारण करायचंय. आम्ही डोळ्यानं धारण काय करतोय? आपल्या शेजाऱ्याच्या शेतातला धुरा आमच्या डोळ्याने बघितला. यानं काय आपल्याला पामरता मिळेल की पावनता मिळेल? पामरताच भेटणार आहे ना. आणि मग डोळ्याने काय धारण करावं, कानाने काय धारण करावं, हाताने काय धारण करावं, कंठाने काय धारण करावं, पायाने काय धारण करावं, यामध्ये शास्त्रामध्ये विवेचन आलेलं आहे. आणि शास्त्रानं सांगितलेला मार्ग त्या इंद्रियांनी जर धारण केला तर मरावे परिकीर्ती रूपी उरावे हा सिद्धांत सफल होतो. श्लोक आलेला आहे बघा. आत्ताच अधिक महिना होऊन गेला, जावयांची भरती झाली असेल. काय अधिक महिन्यामध्ये काय सांगितलं? हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. काय सांगितलंय? हस्तम पवित्रम यदि दान देयम. हात पवित्र तेव्हाच होतात दान दिल्यावर. हाताने दगड मारल्यावर हाताला पुण्य भेटतं, हातामध्ये काठी घेतल्यावर हाताला पुण्य भेटतं, हातामध्ये तलवार घेतल्यावर हाताला पुण्य मिळतं, हातामध्ये बंदूक घेतल्यावर हाताला पुण्य मिळतं, आतंकवादी होऊन हातामध्ये बॉम्ब घेतल्यावर हाताला पुण्य मिळतं नाही महाराज. पण हातानं जर दान दिलं तर स्वर्गाचं दार उघडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हाताचा धर्म दान देणं, डोळ्याचा धर्म भगवंताचं रूप पाहणं. तुम्हाला एक कवी सूरदास मात असतो. सूरदास आंधळे होते. भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती झाली आणि देवानं सांगितलं वरम गृही, वर माग म्हणले. सूरदास म्हणाले आता तू भेटल्यावर काय मागायचं राहील, शिल्लकच राहत नाही. देव जर भेटला तर मागायला काही शिल्लक राहतं का हो? आणि देव भेटून जर मागायची हवस झाली तर तो माणूसच नाही. तरी सुद्धा देव म्हणाले मी पुन्हा पुन्हा भेटत नाही, तरी मनामध्ये काही इच्छा असेल तर मागा म्हणले सूरदासांना. सूरदासजी म्हणले एवढी तुमची इच्छा आहे तर एक काम करा, मला डोळे द्या, मला तुमचं रूप पाहायचं. भगवंत तथास्तु म्हणाले. सूरदासांना डोळे प्राप्त झाले आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाचं रूप सूरदासांनी पाहिलं त्यावेळी सूरदास म्हणाले आता देवा मला मागायची इच्छा झाली. भगवान म्हणाले डोळे नव्हता त्यावेळी काही नको म्हटला आणि डोळे आल्या आल्या मागायला सुरुवात केली. सूरदास म्हणले संसाराचाच परिणाम आहे तो. म्हणजे ज्याला डोळे आले ते मागतेच म्हणलं. मागा म्हणले काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळी सूरदासांनी वापरलेलं वाक्य की यथास्थिती मला करून टाक, म्हणजे जसा मी पूर्व होतो तसं मला स्वरूप दे. देव म्हणले का. त्यावेळी सूरदासानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तुझ्या रूपापेक्षा आता सुंदर रूप जगामध्ये कोणाचं नाही आणि तेच रूप अंतिम क्षणापर्यंत माझ्या डोळ्यामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून पुन्हा आंधळेपणा धारण केला. डोळे तुम्हासी प्रार्थना, डोळे तुम्हासी प्रार्थना, डोळे तुम्हासी प्रार्थना, डोळे तुम्हासी प्रार्थना, डोळे तुम्हासी प्रार्थना. पहा कैलासीचा राना, पहा कैलासीचा राना, डोळे तुम्हासी प्रार्थना.
पहा कैलासीचा राणा. असा हा धर्म ज्यावेळी आपण धारण करतो त्यावेळी तो धर्म आपलं रक्षण करतो. धर्मो रक्षिती रक्षितः धर्म एव हतो हंती. काय सांगतात, जो धर्माचं पालन करत नाही धर्म त्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही, आणि जो धर्माचं पालन करतो त्याच्या जीवनामध्ये धर्म त्याचं पालन केल्याशिवाय राहत नाही. मग आता धर्म म्हणजे काय? एक धर्म आपण पाहिला पशु धर्म आणि पशुपती धर्म, याचं चिंतन केलं. आता याच्यापेक्षा धर्माचं लक्षण काय सांगितले? आमच्या संतांचं प्रमाण आहे. संत म्हणतात धर्माची व्याख्या सांगत असताना की लिंग अमुचे जीवन. लिंगामुचे जीवना, 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 लिंगामुचे जीवना. लिंगा ब्रह्म सनातन, लिंगा ब्रह्म लिंग ब्रह्म सनातन. आमचा धर्म कसा आहे? सनातन आहे, म्हणून संतांनी सांगितलं. सनातन म्हणजे काल, आज आणि उद्या जो शिल्लक राहणार आहे त्याला सनातन धर्म म्हणतात. आणि तो सनातन धर्म आम्हाला आत्म उन्नतीचा मार्ग दाखवतो. लक्षात आलं का? कोणता मार्ग दाखवतो? आत्म उन्नतीचा मार्ग. म्हणून जाण्या अगोदर कोणती उन्नती करावी? घराची उन्नती करावी तर संसारातली लोक शाबास म्हणणार. लग्नाची उन्नती करावी, येणारी बायको शाबासकी देईल. पण परलोक मार्गामध्ये तुम्हाला शाबासकी प्राप्त करायची असेल तर त्याकरता कोणती शिदोरी लागणार आहे? त्यासाठी शिदोरी लागणारी कोणती आहे? आत्म उन्नतीची शिदोरी. आत्म उन्नती शिवाय पर्यायी नाही आहे. बाकी सगळ्या उन्नती क्षीण होणारे आहेत, लुप्त होणारे आहेत, अनित्य आहेत. त्यातून सुख दुःखाची प्राप्ती आहे. पण आत्म उन्नती जर प्राप्त झाली तर त्या आत्म उन्नतीतून आपल्याला मुक्तीचा मार्ग प्राप्त करता येतो. आताच श्री 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 1000 काशी महास्वामीजींनी एक नवीन ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि त्या ग्रंथाला नाव दिलं मार्ग हा मुक्तीचा की नुक्तीचा. नुक्तीचा म्हणलं की आमुचे भजन पोटासाठी, आणि मुक्तीचा म्हणला की त्या ठिकाणी मात्र मग तत्वज्ञानाची प्राप्ती होते. त्या ठिकाणी मात्र मग आपल्याला प्रश्न सोडवता येतात. आणि तो प्रश्न सुटला पाहिजे जाण्या अगोदर. जाणे आहे हो सर्वाशी. कोण आहे मी? कुठं जायचं आहे मला? या जन्म आणि मृत्यूच्या मध्य काळामध्ये मला कशाची प्राप्ती करायची आहे? बघा, प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू निश्चित आहे की नाही? कोण थांबणार आहे या ठिकाणी? तारीख माहित नाही. एका स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला गेलो, त्या ठिकाणी लिहिलेलं वाक्य होतं, मंजिल तो तेरी यही थी, आते आते देर हो गई. सगळ्यांचा मुक्काम खरा कुठं आहे? आपली खरी मंजिल काय? तिथं आहे. पण तिथं जाण्या अगोदर आपल्याला काय प्राप्त करायचंय? हा विचार जन्माला आला पाहिजे. हा विचार जन्माला आला की माणसाला सद्गुरू भेटतात. ज्या पद्धतीनं ज्ञानोपारायांना निवृत्तीदास भेटले आणि काय म्हणाले ज्ञानोबा? मज बोलई सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु. संसाराच्या सापानं जर चावा घेतला
तर त्याचं विष उतरायला अनंत जन्म जातात, एक जन्म नाही. एका जन्मात उतरल याची शाश्वती मला तरी नाही. अनंत जन्म घालवावे लागतात हे विष उतरायला. व्यवहारातल्या सापानं चावा घेतला तर त्याला साखर खाऊ घालू शकतो आणि विचारू शकतो चव कशी लागली, कडू लागली तर वैद्याकडे नेऊन त्याला उपचार आहे. पण स्मशानभूमी जवळ आली तरी सुद्धा आपल्याला संसार सुटतो का हो? म्हणजे किती विषाचं पारा चढलेला आहे बघा. मग असं विष उतरायचं असेल तर कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर किती सुंदर सांगितलेले बघा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरे लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि शेवटी आता आपलं उत्तर आलं, कोटीम त्यक्त्वा शिवम यजेत. नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं कलियुगामध्ये भजन हे सारे. हृदयी शंकर साठवा हो. शंकराचं नाव यावं आणि समोर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचं दर्शन व्हावं. हा ज्या पद्धतीनं सूर्य आणि प्रकाश एकमेकांना सोडून राहत नाही. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की ग. शंभूला अंबिका सोडून राहत नाही, तशी भगवान शंकराची अनन्य भक्ती करणारी माता म्हणजे कोण आहे? अहिल्या, द्रौपदी, तारा. पंचमाता आहेत. त्यापैकी एक माता म्हणजे आपली अहिल्या माता आहे. आणि शंकराचं नाव आलं आणि देवीचं दर्शन झालं, हे आपलं महत् भाग्य. आज अशी परिस्थिती सांगितलेली आहे. अगर अहिल्या माता जर नसत्या आज तर काशीचा विश्वनाथ डोळ्याला पाहायला भेटला नसता. हे संतांचं प्रमाण खरं ठरलं असतं. तुम्ही विश्वनाथ दीन रंक अनाथ. तोही अनाथ झाला असता, आपणही अनाथ झालो असतो जर अहिल्याबाई नसत्या तर. आज उज्जैनचा महाकाल कुणामुळे उभा आहे? अहिल्याबाई होळकरमुळे. काशीचे विश्वनाथ कुणामुळे उभे? अहिल्याबाई मुळे उभे आहेत. अशी अनंत मंदिरं त्या मातेनं उभा केली आणि आपली धर्म संस्कृती टिकवली. आणि म्हणून एक माता काय करू शकते बघा. आपण उगा म्हणतो बाईला काही कळत नाही पण आपल्यालाच काही कळत नाही. जर मातेला काही कळत नसतं तर आपल्या राज्यातच जीर्णोद्धार केलाच केला, पण इतर राज्यांचा सुद्धा जीर्णोद्धार केला. तुम्ही काशीच्या गंगा नदीमध्ये ज्यावेळी फिरत असता त्यावेळी अहिल्याबाई होळकर या नावाने एक घाट आहे, ज्या ठिकाणी आज आरती होते. त्या आरतीच्या बाजूला खूप जुनी 12 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहिलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्राचं नाव एका मातेमुळं फक्त एका राज्यापुरतं सीमित राहिलं नाही, तर अखंड भारत देशामध्ये या मातेनं आपल्या राज्याचं नाव केलं. एक माता अशी करू शकते तर महाराष्ट्रातल्या अनंत माता आहेत या ठिकाणी काय करू शकत नाही. फक्त मनामध्ये आणावं लागतं, मनामध्ये आणावं लागतं. कल करेसो आज कर, आज करेसो अब. ही भावना मनामध्ये घेतली तर प्रत्येकाचं काम झाल्याशिवाय राहत नाही. असा आशीर्वाद देणारी माता म्हणजे अहिल्याबाई. शिवहर
काय सांगितलं? आकाशातून पाणी पडतं, नाल्यामध्ये जातं, नाल्यातलं पाणी ओढ्यामध्ये जातं, ओढ्यातलं पाणी नदीमध्ये जातं आणि नदीतलं पाणी समुद्राला जातं आणि आपला प्रवास संपवतो. तसं आपल्याला सुद्धा प्रवास संपवायचा आहे. मग आपण कोणत्या मार्गाने जावं? ब्रह्मचारी असाल तर ज्ञानाच्या मार्गाने जा, गृहस्थी असाल तर नामचिंतनाच्या मार्गाने जा, वानप्रस्थी असाल तर धर्म स्थापित करत करत जा, त्यानं तुमचा उद्धार होईल. आणि संन्यासी असाल तर योगे नांते तनुत्यजा, शैशवे अभ्यस्त विद्यानाम, यौवने विषयेषिणाम, वार्धक्ये मुनिवृत्तीनाम आणि योगे नांते तनुत्यजाम असा मार्ग सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. दुसरा एक मार्ग सांगितला, मुक्त व्हायचा असेल तर 3 मार्ग सांगितले. कर्म मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा किंवा उपासना मार्गाने जा. उपनिषदामध्ये 3 मार्ग आलेले. ज्ञान मार्ग,